आज ना मला एक बघा कृष्णाला वस्त्र शिवायचं होतं. मग मला ही लाल कपडा माझ्या कपड्यामध्ये सापडला होता. मग म्हटलं एक शिवूया. शिवताना एकदम खाली वाकली का माझं गळ्यातलं बसलं तुटून. सगळे मने सगळे घरभर झाले. त्यामुळं मग काय तेवढं कंप्लीट केलं आणि मला नकली घालावं लागलं. तुमचं असं होतं आहे का मला सांगा. कारण मी फिरकीचं घालत नाही. फिरकीचं घातलं का मान काळी पडते. म्हणून मी असं लॉंगच वापरते. तशी सवय लागलेली आहे मला. तर मग म्हटलं आता हा शिवलं आहे तर तुम्हाला पण दाखवूया कसं शिवलं आहे. तुम्ही घालताय का कृष्णाला वस्त्र मला कमेंटमध्ये सांगा. मग काय मुलांनी दुपारी सरबत केला होता. किती मोठी भांडी पडली होती. आरवला सरबत लईच प्यायला आवडतं. तो सारखा नेहमी करत असतोय. मग काय संध्याकाळी म्हटलं चहा करावं. सगळं झाडून वगैरे घेतलं आणि फ्रेश झाले. मस्त असा म्हटलं चहा बनवावं. कारण आहो पण आली होती ऑफिसवरनं. मग चहा वगैरे घेतला तर मग म्हटलं भाजीपाल्याला थोडं पाणी देऊ. कोथिंबीर खूप छान आली बघा. मस्त आली कोथिंबीर तर. पण एखाद्या वेळेस मुंगूस येतं आणि सगळं खराब करून जातं. हे मुंगसाने बघा किती खराब केलीत हरभरे. एवढे छान आले होते. 2 वेळा ते डबल लावलेत तरी त्याने तसं केले. संध्याकाळी बनवायची ती आम्हाला पावभाजी. सगळ्या भाज्या वगैरे कट करून घेतल्या. स्वच्छ धुवून घेतले आणि मग कोथिंबीर अद्रक कांदा फक्त मी फोडणीला देते. टोमॅटो शिजवूनच घेते. तशीच आवडते मला. कधी मग टोमॅटो पण फोडणीला देते. मग कांदा छान परतून घेतला आणि अद्रक लसूणची पेस्ट पण चांगली भाजून घेतली आणि थोडंसं लाल तिखट आपला घरगुती मसाला आणि थोडा पावभाजी मसाला टाकून मस्त अशी पावभाजी बनवली. तर कशी झाली पावभाजी मला कमेंटमध्ये सांगा. मस्त पण झाली. तर या चला पावभाजी खायला. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा. चला तर बाय बाय. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा या पावभाजी खायला. कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये सांगा.